पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 82 93 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. 2000 लोकांना येत्या 15 दिवसात कायमस्वरूपी जमिनीचे पट्टे मिळणार. 52 घरांचे नियमाकुल पट्टे लाभार्थ्यांना वाटप. आमदार संजय गायकवाड यांची माहिती. बुलढाणा शहर तसेच ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमाकुल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून झोपडपट्टीतील 2000 अतिक्रमणधारकांना येत्या 15 दिवसात कायमस्वरूपी जमिनीचे पट्टे मिळणार आहेत. त्यानंतर उर्वरित झोपडपट्टीधारकांसाठी म्हाडाच्या सहकार्याने नगरपालिकेच्या माध्यमातून जमीन घेऊन भविष्यात बुलढाणा शहर झोपडपट्टी मुक्त करणार असल्याची माहिती आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे. बुलढाणा नगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 1 चंद्रमणी नगर येथील 52 घरांचे नियमाकुल पट्टे लाभार्थ्यांना आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या घरांच्या मालकी हक्काचा मार्ग अधिकृतपणे मोकळा झाला आहे. यावेळी नगराध्यक्षा पूजाताई गायकवाड, नगर परिषदेचे गटनेते मृत्युंजय संजय गायकवाड, नगर परिषदेचे उपाध्यक्ष गजेंद्र दांदडे, नगरसेवक विजय जायभाये आदींची उपस्थिती होती. त्याच्यानंतर IHSDB पार्ट 1 आणि पार्ट 2 या 2 योजनेच्या माध्यमातून जवळपास 1900 लोकांना शहरामध्ये जे घरं दिले गेले आणि उर्वरित ज्या झोपडपट्ट्या शहरामधल्या बुलढाण्यातल्या राहिल्या त्या 1900 लोकांना कायम पट्टे 8 दिवसात आपण देणार. उर्वरित झोपडपट्ट्यांकरता म्हाडाची मदत घेऊन 7 एकर जमीन म्हाडाच्या संयुक्त विद्यमाने विकत घ्यायची. नगरपालिकेकडे आणखी 1 एकर जमीन नगरपालिका ती विकत घेणार. नगरपालिकेच्या कचरा डेपोची 2.25 एकर जमीन, अशी जवळपास 10.25 एकर जमीन आणि जी काही जमीन मी दान केली अशा सगळ्या जमिनीचा वापर करून ज्या लोकांना कायम पट्टे आपण आता देणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त जी झोपडपट्टी राहील त्या झोपडपट्टीवाल्यांना सुद्धा या ठिकाणी घरं देण्याचा निर्णय घेतला आणि 15 दिवसाच्या आत किमान 2000 लोकांना त्यांच्या मालकीचे पट्टे आपण या नगरपालिकेच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतला. त्या दृष्टीने आम्ही कमिट्या स्थापन केल्यात. सगळ्या नगरसेवकांची मदत घेतली. ते लेआउट फायनल केलेत, लाभार्थी आयडेंटिफाय केलेत. आज पहिला टप्पा म्हणून चंद्रमणी नगरच्या सगळ्या 52 लोकांना पट्टे देण्याचं काम या ठिकाणी आता चालू आहे. याच्यामध्ये जे लोक प्लेग्राऊंडवर, जे लोक दवाखान्याच्या जागेवर, जे लोक स्मशानभूमीच्या जागेवर, जे लोक नदीच्या काठामध्ये किंवा जे नाल्याच्या काठावर आहेत अशांना मात्र त्या ठिकाणी कुठले स्थान मिळणार नाही आहे. आणि ज्या लोकांची प्रतिष्ठानं म्हणजे घरांमध्ये किराणा दुकान असेल, दवाखाना असेल किंवा पिठाची गिरणी असेल अशांना कमर्शियल ट्रीट न करता त्यांना देखील निवासी क्षेत्र ट्रीट करून त्यांना देखील कायमपट्टे दिले जाणार आहेत. 500 स्क्वेअर फुटापासून तर 1500 स्क्वेअर फुटापर्यंत हा पट्टा त्याला दिला जाणार. पहिल्या 500 फुटापर्यंत निःशुल्क आहे आणि पुढच्या 1000 स्क्वेअर फुटाला जो रेडी रेकनचा रेट त्या भागामध्ये असेल त्याच्यात 10% शुल्क त्याला भरावं लागणार आहे.